नमस्कार मित्रांनो, रमेश महाजन यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। आज आम्ही निघालो आहोत दिल्ली टूरसाठी। आता आम्ही सकाळी कल्याणहून पकडली आहे 8:30ची हरिद्वार AC ट्रेन स्पेशल, ज्यात आम्हाला ट्रेनमध्ये मिळाले आहेत चादर, उशी, 2 चादरी, टॉवेल, नॅपकिन आणि उशी। थर्ड ACचा आम्ही बुकिंग केलं होतं आणि प्रवास एकदम छान झाला। दिल्लीला आम्ही सकाळी 8:30ला पोहोचलो। सकाळी आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केले आणि 9 वाजता दिल्ली टूरसाठी निघालो। पहिलं ठिकाण आहे बिर्ला मंदिर। हे दिल्लीतील लक्ष्मीनारायण मंदिर हिंदू मंदिर असून विष्णूचा अवतार मानला जातो। महात्मा गांधींनी या मंदिराचे उद्घाटन केले आहे। 1933 आणि 1939 मध्ये जुगल किशोर बिर्ला यांनी हे मंदिर बांधले आहे। हे मंदिर दिल्लीतील मोठे हिंदू मंदिर आहे। हे 3 हेक्टर परिसरामध्ये पसरले आहे। या मंदिरात प्रवचनासाठी गीता भवन देखील आहे। आता आम्ही पुढे निघालो आहोत। आता आम्ही पुढचं डेस्टिनेशन पाहणार आहोत पार्लमेंट, म्हणजे संसद भवन, दिल्लीचं प्रसिद्ध असे महत्त्वाचे ठिकाण। आणि हा तिकडे जाणारा रस्ता, समोरच मोठं गार्डन आहे दोन्ही साईडला आणि इथूनच 26 जानेवारीची परेड होते। दिल्ली दर्शनची ही टूर आम्ही एका दिवसाची बुक केली, ती आहे AC बसमधून आणि ज्याचा खर्च आहे प्रत्येकी 400 रुपये, ज्यात महत्त्वाची ठिकाणे आपल्याला एका दिवसात दिल्ली दर्शनमध्ये दाखवले जातात। संसद मंदिरानंतर आम्ही गेलो आहोत इंडिया गेट पाहण्यासाठी। इंडिया गेट पण फार मोठा परिसर आहे। त्याच्या दोन्ही बाजूला मोठं गार्डन आहे बसण्यासाठी। इंडिया गेट हे भारताचे एक राष्ट्रीय स्मारक आहे आणि त्याची रचना एडविन लुटेन्स यांनी केली होती। या स्मारकाची प्रेरणा पॅरिस येथील आर्क दे ट्रायम्फे या स्मारकावरून घेण्यात आली होती, जे स्वतः रोमन राज्यातील आर्क ऑफ टायटस
या स्मारकावरून बनवले आहे. इंडिया गेट सन 1931मध्ये बांधले गेले. सुरुवातीला ते ऑल इंडिया वॉर मेमोरियल या नावाने ओळखले जात असे. पहिल्या महायुद्धात व अँग्लो अफगाण युद्धात मरण पावलेल्या 90,000 ब्रिटिश इंडियन आर्मीमधील सैनिकांसाठी हे स्मारक बनवले गेले होते. ते लाल आणि फिक्या ग्रॅनाइट दगडापासून बनवले आहे. सुरुवातीला ब्रिटिश राजा 5वा जॉर्ज यांचा पुतळा इंडिया गेट समोरील मंडपात उभा होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तो पुतळा व इतर अनेक ब्रिटिशकालीन पुतळे कोरोनेशन पार्क येथे हलवण्यात आले. सध्या भारतीय सैन्य दलातील शहीद सैनिकांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योती इंडिया गेट येथे आहे. आता नेक्स्ट डेस्टिनेशन आहे कुतुब मिनार. ही विटांनी बांधलेली जगातील सर्वात उंच इमारत आहे. हा मिनार भारताच्या दक्षिण दिल्ली शहरातील मेहरौली भागात आहे. हा मिनार पाहायला परदेशातून लोक येथे येतात. ही वास्तू युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. 13व्या शतकात कुतुब मिनारच्या बांधकाम सुरुवात झाली. हा भारतीय कलेचा एक उत्तम नमुना आहे. कुतुब मिनार लाल दगडांनी बांधलेला आहे. ऐबकाच्या नावावरून त्याला कुतुब मिनार असे संबोधले जाते. कुतुबुद्दीनने आपल्या हयातीच्या काळात मिनारचे बांधकाम केले, पण तो कुतुब मिनारचा फक्त पाया पूर्ण करू शकला. त्याचा उत्तराधिकारी इल्तमश याने मिनारचे पुढील बांधकाम पूर्ण केले. एकूण 100 एकर जागेत मिनार व मिनारचा परिसर आहे. मिनारची उंची 237.8 फूट इतकी आहे. मिनारचा घेर जमिनीलगत 14.32 मीटर इतका आहे. शेवटचा मजला फिरोजशाह तुघलक यांनी इसवी सन 1386 पूर्ण केला. कुतुब मिनार व सर्व बाजूने कुराणातील वचने आणि अनेक अप्रतिम इस्लामिक शिल्पे कोरलेली आहेत. कुतुब मिनारच्या निर्मितीचा इतिहासातील तसा फार रोमांचक असा आहे. इतिहास दिल्ली व पृथ्वीराज चव्हाण व हिंदू राज्याचे राज्य होते. तो 11-12व्या शतकाचा काळ होता. त्यानंतर मोहम्मद घोरीने स्वारी करून दिल्ली आपल्या ताब्यात घेतली. अवघ्या काही वर्षातच कुतुबुद्दीनने ऐबकांनी मोहम्मद घोरीला पराभूत करून दिल्लीवर आपले साम्राज्य स्थापित केले. कुतुबुद्दीनने घोरीवर मिळवलेल्या शानदार विजयाचे प्रतीक म्हणून कुतुब मिनार बांधावयास घेतले. या परिसरात आधी 27 हिंदू जैन मंदिरे होती. ही मंदिरे उद्ध्वस्त करून दगड विटांपासून कुतुब मिनारची निर्मिती केली. आता आपण पाहणार आहोत दिल्लीतील पर्यटकांचे सर्वात आवडते ठिकाण म्हणजे लोटस मंदिर. हे मंदिर बहारा जमातीचा प्रार्थनास्थळ आहे. या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये, रहस्य आणि अद्भुत असा इतिहास आहे.
लोटस टेम्पल म्हणजे कमळा मंदिर हे भारताचे राजधानी दिल्ली या शहरात स्थित आहे. हे मंदिर शिल्पकला व वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आकर्षण आहे. हे मंदिर भारतीय उपमहाद्वीपमधील मदर टेम्पल म्हणून देखील ओळखले जाते. हे मंदिर 1986 मध्ये बनवण्यात आले. हे मंदिर अतिशय सुंदर असून मंदिरात जात धर्म असे काहीच मानले जात नाही. मंदिरामध्ये कोणीही प्रवेश करू शकतो. हे मंदिर सुख, शांती आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. या मंदिराची डिझाईन कन्नड पर्शियन आर्किटेक्चर फरीबोर्ड सहबा यांनी केली आहे. लोटस मंदिर हे बाह्य प्रार्थनास्थळ म्हणून मंदिरात कुठल्याही प्रकारची प्रतिमा किंवा कुठल्याही प्रकारचा देव नाही. येथे कुठल्याही प्रकारची पूजा अर्चना होते. खूप सारे लोक मन शांतीसाठी या मंदिराला भेट द्यायला येतात. मंदिराची सुंदरता लोकांना मोहित करून टाकते. पूर्ण विश्वात एकूण 7 बहाई मंदिर आहेत. त्यातील 7वा मंदिर म्हणजे हे लोटस मंदिर होय. लोटस मंदिर हे नेहरू पॅलेसजवळ स्थित आहे. हे सर्वसामान्यांसाठी मंदिर 1 जानेवारी 1987 साली खुले करण्यात आले. सुमारे 10 वर्षानंतर या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. इतर बाकीची मंदिरे जगभरात कॅपला, सिडनी, लिओन, फ्रँकफर्ट, विल्मेट, पनामा, अपिया या देशांमध्ये आहेत. जवळपास 27 संगमरवरी सुंदर पाकळ्या मंदिराला लाभल्या आहेत. मंदिराच्या मधोमध एक अतिशय सुंदर असा तलाव देखील आहे. सुमारे 26 एकर क्षेत्रफळावर उभा असलेला अर्धकमळ आकाराचा हे मंदिर अतिशय सुंदर कलाकृती व आर्किटेक्चरसाठी विशेष प्रसिद्ध आहे. मंदिराची उंची 40 मीटर असून मंदिरात जवळपास 9 कोपरे आहेत. या 9 कोपऱ्यांचा बिंदू सर्वात भव्य असल्यामुळे हे मंदिर एकता, अखंडता आणि विस्ताराचे प्रतीक आहे. मंदिराच्या मध्यभागी खूप मोठा परिसर असून या परिसरात जवळपास 10,000 लोक बसून प्रार्थना करू शकतात. ही प्रार्थना जवळपास 5 मिनिटांची असून दररोज जवळपास हजारो लोक येथे हजेरी लावतात. या मंदिराला बनवण्यात 700 इंजिनियर, कामगार, कलाकार यांनी योगदान दिले आहे. या टेम्पलला वास्तुशास्त्री व आर्किटेक्चरमुळे पुरस्कार देखील मिळाले आहेत. मंदिराच्या दर्शनाची वेळ मंगळवार ते रविवारपर्यंत चालू असते. सोमवारी हे मंदिर पूर्णपणे बंद असते. मंदिर सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरू असते. आता आपण पाहायला जाणार आहोत राजघाट. हे दिल्ली येथे असून भारतातील एक स्मारक संकुल आहे. पहिले स्मारक महात्मा गांधींना समर्पित करण्यात आले आहे. येथे 31 जानेवारी 1948 साली अंत्यसंस्कारांचे महात्मा गांधींचे अंत्यसंस्कार येथे करण्यात आले. या काळात संगमरवरीवर व्यासपीठ उभारण्यात आले. या ठिकाणी चिरंतन असे ज्योत पेटत असते. या स्मारकाची रचना वाणूजी भुता यांनी केली. ज्याचा उद्देश महात्माजींच्या जीवनातील साधेपणा प्रतिबिंबित करण्याचा होता. त्यांच्या आर्किटेक्चर डिझाईनला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. काळ्या पाषाणापासून बनवलेल्या एका साध्या चौकोनी व्यासपीठावर महात्मा गांधीचा स्मारक दगड आणि त्यावर हे राम असे शब्द कोरलेले आहेत.
येथून संध्याकाळचा सनसेट फार सुंदर दिसतो. दिल्लीतील एक प्रसिद्ध मुघलकालीन किल्ला म्हणून हा लाल किल्ला ओळखला जातो. हा किल्ला यमुना नदीच्या किनारी बांधला गेला आहे. हा किल्ला 5व्या मुघल बादशाह शहाजहानने बांधला होता. या ऐतिहासिक किल्ल्याची 2007 साली युनेस्को जागतिक वारसा म्हणून निवड केली गेली आहे. या ठिकाणी आपली दिल्लीची टूर संपली आहे. आमचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.